बातमी लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगाव इथल्या जवळपास 103 शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेत जमिनीवर आता वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे। जवळपास 300 एकर क्षेत्रावर वक्फ बोर्डानं दावा केला। तशा नोटीसच या शेतकऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे। या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव इथल्या जवळपास 103 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती आता वक्फ बोर्डाने दावा केला। आपण जर बघितलं तर मी या गावामध्ये आहे। जवळपास 103 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती वक्फ बोर्डाने दावा केला, त्यामुळे ही शेतकरी जे आहेत आता भीतीच्या वातावरणात पाहायला मिळत आहेत। गावकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय। अचानकपणे वक्फ बोर्डाने या शेतकऱ्यांना नोटिसा देत 300 एकरवरती दावा केल्यामुळे हे शेतकरी जे आहेत आता भयभीत झालेत। मी या गावांमध्ये आहे। नेमकं काय प्रकरण आहे, कधी नोटिसा मिळाल्या, काय परिस्थिती आहे सध्या? 2 महिने झाले साहेब। आम्हाला वक्फ बोर्डची नोटीस आली। नोटीस आल्यानंतर आम्ही वकील साहेबाकडे गेलो, त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी दावा घेतलेत आमचा। आणि पुन्हा ही जमिनी आज्या पंजाब वडील ही सर्व तवापासूनच्या फेरफार आहेत, खरेदी खत आहे साहेब। वक्फ बोर्डाचं म्हणणं आहे की बाबा ही जमीन आम्ही ह्यांना खाण्यासाठी दिल्या होत्या, त्यांनी आम्हाला जमिनी परत कराव्या आता, म्हणून त्यांनी दावा दाखल केलेला आहे। या दाव्या संदर्भात सगळे नागरिक, गावातले नागरिक परेशान आहेतच। 2-2 एकर जमिनी, त्याच्यामध्ये जर हे वक्फ बोर्डाने जर मध्ये पाय मारला तर काय करायचं? शेतकरी भयभीत आहेत। हैदराबाद गॅजेट, हैदराबादचं हे बघा, हे हैदराबादचं डॉक्युमेंट आहे, निजामकालीन डॉक्युमेंट। आपण जर बघितलं तर काय, आमची विनंती करतो कॅमेरामॅनला, हे हैदराबाद पासून ज्यावेळेस निजामकालीन इकडे राज्यवट होती त्यावेळेसपासूनचं हे जे दस्त आहे त्यावेळेस हे दस्त पाहायला मिळतंय। काय परिस्थिती हो तुमच्याकडे हैदराबाद तेव्हापासूनच्या नोंदी आहेत काय? हे आता बिदर ज्यावेळेस आमचा जिल्हा होता त्यावेळेसची हे दस्तावेज आहेत। त्या काळामध्ये आमच्या आजोबांनी खरेदी केलेली आहे जमीन। हे कुणाकडनं खरेदी केलेली? हे आता मुसलमान होते, आता ते मला नाव माहित नाहीत, त्यांच्याकडून घेतलेली आहेत त्यांनी आजोबांनी, आजोबाच्या काळामध्ये।